या संगमनेरकरांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे, कारण मी शब्दाचा पक्का आहे. मी जे बोलतो ते करतो हे आजपर्यंत संगमनेरकरांना माहिती आहे की जे आज आम्ही ठरवले ते आम्ही 5 वर्षात करून दाखवणारच. एवढाच मेसेज आहे विरोधकांना की त्यांनी प्रश्न विचारत राहावे, आम्ही उत्तर देत राहू. आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. संगमनेर नगर परिषदेसाठी येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्या अनुषंगाने आज संगमनेरमध्ये संगमनेर सेवा समितीची प्रचार सभा आज पार पडली. या सभेला बाळासाहेब थोरातांसह विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने भाषण देखील झाले. नेमकं काय सत्यजित तांबे म्हणाले आपण त्यांच्याशी जाणून घेऊया, त्यांच्याशी थेट संवाद साधूया. दादा, आज जाहीरनामा केला, काय सांगाल एकंदरीत? संगमनेरमध्ये मागच्या काळामध्ये जे मूलभूत प्रश्न होते, पाण्याचे असेल, रस्त्यांचे असतील, गटारीचे असतील, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, नगरपालिकेचे जे काम आहे, लाईट असेल, हे सगळे कामं मागच्या काळात आम्ही केलेले आहेत. आता संगमनेरला अपग्रेड करून नवीन काहीतरी करून देण्याची वेळ आलेली आहे आणि तो जाहीरनामा आज आम्ही या ठिकाणी दिलेला आहे. आणि आपणच पाहिलं की जनतेचा इतका मोठा प्रतिसाद या जाहीरनाम्याला मिळालेला आहे, कारण जनतेचा जाहीरनामा आहे, संगमनेरकरांचा जाहीरनामा आहे, त्यांच्या सूचनांमधून तयार झालेला हा जाहीरनामा आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की या संगमनेरकरांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे, कारण मी शब्दाचा पक्का आहे. मी जे बोलतो ते करतो हे आजपर्यंत संगमनेरकरांना माहिती आहे. आणि जे बोलतो ते करण्यासाठी इंचभर जास्त मला मेहनत करावी लागली तरी मी ते करतो हे संगमनेरकरांना माहिती आहे. आणि त्यामुळे निश्चित एवढं मी सांगतो की जे आज आम्ही ठरवले ते आम्ही 5 वर्षात करून दाखवणारच. एकंदरीत काल विरोधकांनी जे आरोप केले ते आज तुम्ही असो किंवा थोरात साहेबांनी ते खोडून काढले पूर्णपणे. विरोधकांना काय एक मेसेज देणार? एवढाच मेसेज आहे विरोधकांना की त्यांनी प्रश्न विचारत राहावे, आम्ही उत्तर देत राहू. आमच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, कारण आम्ही चुकीचं काम केलेलं नाही, ते आमचे संस्कार नाही. आम्ही सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांच्या मुशीतले कार्यकर्ते आहोत. खोटं आम्ही सहन करत नाही. आम्ही कधीही चुकीचं काम केलेलं नाही. आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे आहे. तुम्ही प्रश्न विचारा, आम्ही उत्तर देत राहू. काल अनेक आश्वासनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले, MIDC करू वगैरे अनेक आश्वासनांचा काल पाऊस या ठिकाणी झाला. कसं पाहता त्यांच्या आश्वासनांकडे? नाही, ते आश्वासनं नाही आहेत, ते सगळे मंजुऱ्या आधीच झालेल्या आहेत. आम्हीच त्याचा पाठपुरावा केला होता, ते मंजूर झालेलं आहे. आता ते लवकरात लवकर व्हावं अशी मी शिंदे साहेबांना विनंती करतो. एकंदरीत आज सभेला मिळालेली गर्दी पाहता येणाऱ्या निवडणुकीमध्ये विरोधकांना काय संदेश असेल? मला असं वाटतं की विरोधकांनी आता थोडं समजून घेतलं पाहिजे का संगमनेरकरांचा मूड काय आहे आणि त्या मूड प्रमाणे त्यांनी आता थोडंसं वागलं पाहिजे. नक्की, धन्यवाद दादा. प्रवीण सरोसे, नेटसप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.